चला हकीम, आपको बैटिंग नहीं करनी, आपको अंपायरिंग करनी है। तो आप बल्ला मत पकड़िए, आप सिर्फ अंपायरिंग की कमान संभालिए। चला मॅचला सुरुवात करूया। वेळ फार महत्वाची आपल्याकरता, महत्वाची ही मॅच दोन्ही संघांच्या नजरेमधून आणि विरा 11 संघ सध्या तर या स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरता लढत आहे, झगडत आहे। अक्षरशः या मॅच मध्ये आता अस्तित्वाची लढाई आहे। दोन चांगले मित्र एकमेकांच्या विपक्षामध्ये आपण सध्या तर खेळताना बघणार आहोत। रुपेश यांच्या प्रत्येकी षटकाराकरता हाकिम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। हाकिम जनाब, आप वहां पर बता सकते थे कान में। हाकिम यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिला जाईल रुपेश यांच्या प्रत्येकी षटकाराकरता 200 रुपयाचं। दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा। दुपारच्या सत्रामध्ये तमाम मायबाप क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। आगतम स्वागतम सुस्वागतम। या मॅचला होणार आहे सुरुवात। दोन मातब्बर संघ धान्यू प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळतात एकमेकांच्या विपक्षामध्ये। विजय आणि त्याचा साथ देण्याकरता रुपेश आलाय आणि दोघांना रोखण्याकरता आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय रोहित। पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, भन्नाट वेगाने हा बॉल डिलिव्हर केलाय। विजय जाधवच्या विपक्षामध्ये आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय। विरा 11 संघ स्वतःचं अस्तित्व शोधतो या स्पर्धेमध्ये। विजय याच्यावरती सर्वप्रथम जास्त जिम्मेदारी असणार आहे। डुबती नैया जर कोणाला पार लावायची असेल तर त्याचं नाव आहे विजय जाधव। यावेळेस बॅटची कडा एज अँड टेकन विकेट। सर्वात मोठा गडी बाद होतोय। रोहितने शिकार केलाय, विजयला माघारी परतावं लागलंय। रोहित यांनी जर विकेट हॅट्रिक जर घेतली तर त्यांच्याकरता 1500 रुपयाचा कॅश प्राइज नितीश परेड यांच्या माध्यमातून दिला जाईल। धानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून या अनाउन्समेंटची घोषणा केली जाते। बघा, धानी स्पोर्ट्स आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये आणि संपूर्ण या आपल्या वसई विरार पट्ट्यामध्ये एक नावाजलेलं स्पोर्ट्स आहे धानी स्पोर्ट्स। आपण निश्चित स्वरूपामध्ये त्या स्पोर्ट्सला भेट द्या। सर्व काही गोष्टी तुमच्याकरता उपलब्ध करून दिल्या जातील। चांगल्या प्रकारच्या बॅट, त्याचबरोबर ट्रॅक टी शर्टच्या ऑर्डर देखील घेतल्या जातात। सर्व काही ट्रॉफीज वगैरे सर्व काही गोष्टी त्या तिथे उपलब्ध करून दिल्या जात आहेत। ओव्हरचा पुढील बॉल हा बॅक टू बॅकचा चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय। आक्रमण करायचं होतं पहिल्या बॉलवरती, बघा पूर्णतः बीट केलं गेलं होतं विजयला। दुसऱ्या बॉलवरती विजयची विकेट मिळाली। तिसरा बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला, त्यावरती सिंगल आली आहे। 4 षटकांची मॅच असेल आणि रुपेश वरती आता जिम्मेदारी आहे। विजयची बॅट बोली नाही आणि त्याचबरोबर रुपेशची देखील बॅट बोली नाहीये। रुपेशच्या प्रत्येकी षटकाराकरता हाकिम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। यावेळेस भन्नाट वेगाने हा बॉल डिलिव्हर केलाय। रोहित स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करतोय। मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही आपलं अस्तित्व कोणाच्या समेत कंपेअर करू नका, कारण की यार सूर्य आणि चंद्र आपापल्या वेळेवरती चमकतात, पण खऱ्या अर्थाने ते चमकतात देखील। ओव्हरचा पुढील बॉल, यावेळेस बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिलाय। खेळाडूकडे वेळ मिळाला आणि रोहितने या मॅच मध्ये केलाय दुसरा शिकार। दोन्ही ओपनर्स पॉवर प्ले संपण्याच्या अगोदर साफ केले जात आहेत। थँक्यू डीजे। भावेश पिराणा यांच्या माध्यमातून पारितोषिक घोषणा केली जाते।
बॅटर त्यांनी जर 3 बॉल 3 षटकार मारले किंवा 3 बॉल 3 चौकार मारले किंवा 3 बॉल बघा 3 बॅक टू बॅक षटकार त्याच्याकरता आणि तसेच विकेट हॅट्रिक करता कॅश प्राइज आहे आणि 500 रुपयाचे ते कॅश प्राइज दिलं जाईल थॉमस यांच्याकरता. पण थॉमस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. बघा कॉलिंग देखील स्वतःची होती आणि त्याच अंदाजामध्ये त्याला माघारी परतावं लागेल. पहिला बॉल फेस करत असताना जिथे धाव होती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि विकेट गमवावी लागली. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे धाव फलक फक्त आणि फक्त जाऊन पोहोचले ते 1 च्या आकड्यावरती. नीरज कलबावरती आक्रमण म्हणजे इथून कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी मिळणार आहे. यावेळेस रिव्हर्स खेळायचं होतं. लाऊड अपील, जोरदार अपील. पंच बिलकुल इंटरेस्टेड नाही आहेत. हाकीम सध्या आपण त्यांना मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये नीरजवरती आक्रमण केलंय. संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे सध्याच्या घडीमध्ये मॅन इन फॉर्म नीरज कलवा. गेले कित्येक मैदानं त्याने गाजवलीत आणि वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून त्याची ख्याती राहिली आहे. वसई विरार परिसरामध्ये जर टॉपचे फिल्डरची जर रँकिंग काढली तर माझ्यामध्ये टॉप 5च्या रँकिंगमध्ये येणारा हा खेळाडू नीरज कलवा. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये डीप लॉंग ऑफचा खेळाडू जोपर्यंत बॉलपर्यंत पोहोचेल एकच धाव. स्कोर वाढलाय जाऊन पोहोचला 10-10च्या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग असतात आतापर्यंत. यावेळेस आणखी एकदा आक्रमण करायचं होतं. दिशा भरकटली आहे. वाईडचा इशारा. धाव फलक वाढून जाऊन पोहोचलाय 1-1च्या आकड्यावरती. 11 धावा सध्या जर आपण धाव फलकावरती बघतोय. नीरज याच्यावरती देखील जिम्मेदारी असणार आहे सेकंड इनिंग मध्ये. पण सध्या तर पहिल्या डावामध्ये त्यांनी चांगली बॉलिंग करावी अशी अपेक्षा त्यांचा संघ करतोय. यावेळेस आणखी एकदा फटका चांगला सजवला मिडल ऑफ द बॅट. हा बॉल चालला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नीरज कलवाचा षटक मागं ठरलंय. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीकडे धाव फलक 17-17. बॅटर चांगली बॅटिंग करतायत. संदेशच्या बॅटमध्ये हा षटकार आला आणि संदेश देखील चांगला मेसेज घेऊन आलाय की आतापर्यंत या मॅच मध्ये आम्ही देखील कमी राहू देणार नाही आहोत. आम्ही देखील लढणार आणि लढून दाखवणार. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय सक्सेसफुल ठरलाय.
IPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय, बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. Thank you, DJ. अविनाश यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकरता देखील 1500 रुपयाचा कॅश प्राइज नितेश परेड यांच्या माध्यमातून दिलं जाईल. धानी स्पोर्ट्सचे मालक आणि ते देखील या स्पर्धेची मजा घेत आहेत. नितेश, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वेलकम. विकेट आली पहिल्या बॉलवरती आणि अविनाश यांनी जर विकेट हॅट्रिक जर घेतली तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज नितेश परेड यांच्या माध्यमातून दिलं जाईल. धानी स्पोर्ट्सचे मालक. यावेळेस भन्नाट वेगाने हा बॉल डिलिव्हर्ड केला आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती राहण्याची दाट शक्यता होती. दुसऱ्या करता निघाला त्यांनी बघता बघता या 2 धावा होत आहेत कंप्लीट. चांगला खेळ राहिलाय. जशा अंदाजामध्ये असं वाटलं की सुरुवात खराब झाली होती. बॅटिंग साईड टीम सुरुवात खराब झाल्याच्या नंतर कुठेतरी या मॅचमध्ये पुनरागमन होताना पाहायला मिळतंय. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये बरेच प्रेक्षक राजे आमच्या समोर जोडले जात आहेत. त्यांचं देखील आम्ही वेलकम करतोय. यावेळेस मिडल ऑफ द बॅट फटका चांगला सजवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. DPL चा षटकार. इतर क्रिकेटपटूंची शान. विकेट डबल आणि त्यानंतर आलाय हा षटकार. अविनाश वरती आक्रमण केलंय. हल्ला बॉल केलाय. बॅक टू बॅकचा बॉल हवेमध्ये गेलाय. बॉल गोशांकी क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतोय. निघून जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. हाकीमचा इशारा सिंगल धावेचा आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक वाढलाय. जाऊन पोहोचलाय 26-26 धावा. एक सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करत असताना विरा 11चा हा संघ सध्या तर या मॅच मध्ये पुनरागमन करतोय. पुनरागमन कमबॅक महत्वाचा आहे. कमबॅक झालाय अक्षरशः. हा फुल टॉस सोडणार नाहीये. समोरच्या क्षेत्रामध्ये स्ट्रेट डान्सिंग डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. कोण नडल तू असल्यावर फरक पडतो तू नसल्यावर. रेफर केलंय तिसऱ्या पंचांची मागणी. बीमर चेक करायचा. हाकीम थोडेफार इंटरेस्टेड. स्क्वेअर लेग पंच सांगतात की फेअर बॉल पाहायला मिळाला पण टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे तर त्याचा पुरेपूर उपयोग केला जाईल. नो बॉल. नो बॉल आणि पुढचा बॉल आता फ्रीट. मी सांगितलं होतं की या मॅच मध्ये पुनरागमन होत चाललंय. आत्मविश्वास नावाचा पक्षी झाडावर नव्हे तर तुमच्या मनामध्ये बसवा. सर्व काही शक्य आहे. मग ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. काय शॉट मारलाय. एकच मारा लेकिन सॉलिड मारा. धाव फलकावरती पुनरागमन कमबॅक झालाय चांगल्या पद्धतीचा. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. हाकीम इंटरेस्टेड. वाईड बॉल करार करतायत. 40 धावा सध्या तर आपण धाव फलकावरती बघतो. आर्ग्युमेंट करू नका पंचांच्या समवेत. हा चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणीतून दिली जाते. कुठल्याही संघाच्या समवेत अन्याय नको होण्याकरता मग त्या अनुषंगाने या स्पर्धेचे शिल्पकार नंदुभाई स्वतः सांगतात की टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा आपण वापर करूयात. यस डेफिनेटली आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. आपल्याकडे यूट्यूब आहे. आपल्याकडे 3 कॅमेरे तर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. स्वतः स्पर्धेचे शिल्पकार आहेत. आयोजक आहेत आणि ते देखील सांगतात की आपण चेक करूयात. काही हरकत नाही आहे. 1 मिनिट जास्त आपला लेट होईल पण दोन्ही संघांना समान न्याय मिळेल. डिसिजन सध्या आम्ही पेंडिंग ठेवलाय. प्रेक्षक राजे तुमच्या माहिती करता स्कोर 39च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हा वाईट असेल तर 40 धावा होतील. मग त्यानंतर फेअर बॉल आहे. बघा आयोजक स्वतः सांगतात की कुठल्याही संघाच्या समवेत अन्याय नको व्हायला आणि खऱ्या अर्थाने आयोजक असले पाहिजे तर नंदुबाई यांच्यासारखे. त्यांनी बघितलंय स्वतः समोर बसले स्टंपच्या. त्यांना देखील क्लिअर डिसिजन दिसतं आणि ते देखील सांगतात की हा फेअर बॉल आहे
आणि कुठल्याही संघाच्या सोबत अन्याय व्हायला नको मध्ये अनुषंगाने इथून रेफर केलं गेलं. तिसऱ्या पंचांची मागणी आणि हा डॉट बॉल. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 39 धावा धाव फलकावरती. अतिशय तीक्ष्ण नजर नंदुबाई यांची आपल्याला पाहायला मिळाली. 65 ते 70 मीटरवरती बसलेत, पण नजर बघा की परफेक्ट त्यांना दिसलं की बॉल कुठल्या लाईनवरती पडलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समधनं मला एकही लाईन दिसत नाहीये, पण नंदुबाई यांच्या डोळ्यांची अक्षरशः प्रशंसा करावी लागेल. आणि एक विनंती करतोय की आपल्या डोळ्याचं इन्शुरन्स काढून ठेवलं पाहिजे, कारण की एवढे अनमोल आहेत ते. अक्षरशः 65 ते 70 मीटरपर्यंत ती एकदम ॲक्युरेट जे कॅप्चर केलंय तो आमचा कॅमेरा करू शकला नाही, ते नंदुबाई यांचे डोळे करू दाखवतायत. आकाश चिंदारी आपण बघतोय याला बॉलिंग मार्क वरती. सबोर 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 तीर भी शर्मा जाए इतना सीधा शॉट. षटकारांची हॅट्रिक सध्या तर बॅक टू बॅकचा लगातारचा 4था षटकार आलाय. बॅटर संदेश आपल्या संघाला संदेश देतोय की बरखुरदार अभी हम जिंदा आहे आणि सांगतोय ओव्हरचा पुढील बॉल आणखी एकदा. यामुळे दिशा 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 भरगडली आहे. संजयजी जाधव साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकाराकरता 200 रुपयाचा कॅच प्राइज आहे. 47 धावा धाव फलकावरती. आणखी एकदा खोलू टप्प्याचा बॉल त्याला खोदून काढलाय. एक तर मिळेल, दुसऱ्या करता आता निघणार आहे. संदेशला स्ट्राईक पाहिजे. बघता बघता 2 धावा होत आहेत की काय कंप्लीट, हाकीम यांना प्रश्न विचारलाय, पण ॲक्युरेट 2 धावा होत आहेत कंप्लीट. या 2च्या मदतीने धावफलक वाढेल आणि या धावफलकाला चालना दिली जाते. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 49. भावेश किराणा यांच्या माध्यमातून संदेशचे बॅटिंग करता 1000 रुपयाचा पुरस्कार, 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणखी एकदा बॉल हवेमध्ये. यावेळेस फटका फसलाय, बॉलच्या खाली खेळाडू आला आणि चांगली इनिंग इथे संपणार आहे. संदेश जाता जाता आपल्या संघाला एक चांगला मेसेज देऊन गेलाय की या मॅच मध्ये आपण लढण्यायोग्य धावा आपल्या गोलंदाजांना देऊन चाललोय. जर संदेशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. चांगला परफॉर्मन्स त्याने आपल्या संघाकरता केलाय. जिथे सर्व संघ स्ट्रगल करत होता, विजय जाधव, रुपेश असतील आणि त्याचबरोबर त्यांचे साथी खेळाडू फेल पडले, त्या दरम्यान एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळाला. संदेश त्याचं नाव आणि अक्षरशः त्याने सर्वांचे मन जिंकलेत. 33 धावांची एक झुंजार खेळी त्याने आपल्या संघाकरता साकारली आहे. वेल प्लेड संदेश. शेवटचे 2 बॉल शिल्लक सध्या तर. शेवटचे 2 बॉल शिल्लक. धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली 49, किमान 60 इथून बनतील की काय, हा प्रश्न मनामध्ये उभा राहिलाय. गौतम आलाय, नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. गौतम पहिला बॉल फेस करतो वैतिक. आकाश बॉलिंग मार्कवरती. हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला आणि जमिनीलगत हा बॉल बाउन्स झालाय. 1 मिळाली आहे. या 1च्या मदतीने विरा 11 संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट झालंय. 50 धावा या धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या डावामधील 50 या बनल्यात आणि कितीचं टार्गेट सेट केलं जाईल, 55 की 52 की 53 की 57. शेवटचा बॉल आणखी एकदा त्याला डिलिव्हर्ड करावं लागेल. जे इक्वेशन आम्ही सांगितलं ते आणखी एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावा धाव फलकावरती. सिंगल आली तर 53चा आपण इथून सेट केलं जाईल. डबल आली तर 55चं इथून ते सेट केलं जाईल. पण काय घडेल, षटकार येईल का? हा फुल टॉस, फटका चांगला धुवाधार. बॉलच्या खाली काढू झेल टिपण्याचा त्याने प्रयत्न केला, पण तो अयशस्वी राहिलाय आणि खेळाडू सांगतोय की बॉल गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 57 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील आणि स्पोर्ट्समॅनशिप खेळून दर्शवली आहे. त्याने सांगितलं की हाताला स्पर्श करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, म्हणजे षटकार आलाय. बनल्या त्या 57 आणि जिंकण्याकरता 58 धाव संख्येचा पाठलाग करावा लागेल. मी सांगितलं होतं की गोलंदाजांना लढण्यायोग्य धावा तुम्हाला द्यायच्यात आणि त्या संदेशच्या इनिंगने दिले जाणे. त्याचबरोबर नव्यानं दाखल झालेला बॅटर त्याने पहिल्याच बॉलवरती गौतमने षटकार मारून आपल्या संघाला गणेशच्या बॅटमध्ये तो षटकार आला, माफ करा. आणि एक चांगला फिनिश, एक चांगला गोड फिनिश झालाय विरा 11 संघाकरता.
पहिल्या डावाची समाप्ती झाल्यात आणि डावाच्या समाप्ती अखेरीस 57-58चा टार्गेट. गुड लक बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल श्री गणेश स्पोर्ट्स दोन्ही संघांचे कॅप्टन्स या टॉससाठी. श्री गणेश स्पोर्ट्स आणि गुड लक बॉईज दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण याच्या टॉससाठी. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकच्या नंतर या 58 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील ते आम्ही तुम्हाला ऐकवतो. कोण नडल तू असल्यावर फरक पडतो तू नसल्यावर. चला फिल्डिंग लावून घ्या विजय, जरा काय करा, वेळ फार महत्वाची आपल्याकरता. गणेश ज्यांनी तो षटकार मारला होता त्या षटकाराकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज संजयजी जाधव यांच्या माध्यमातून त्यांचे पिताश्री त्यांच्या माध्यमातून ते दिलं जातं. आणि गणेशच्या प्रत्येकी विकेट करता कुठल्याही गोलंदाजाने विकेट घेऊ द्या, विरा इलोड संघाचे कुठल्याही गोलंदाजाने विकेट घेऊ द्या, प्रत्येकी विकेट करता 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि भावेश पिलाना यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आहे ते 1000 रुपयाचं ते कॅश प्राइज असेल. फलंदाज संदेश करतात त्याने की षटकारांची हॅट्रिक मारली होती त्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जमा झालाय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. आल्याबरोबर चांगला फटका सजवलाय. हा बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारांच्या हॅट्रिक करता नितेश परेड यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. कुठल्याही बॅटरने मारू द्या आणि प्रत्येकी विकेट करता देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संजय जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस प्लेड ऑन
एज घेतली आणि स्टंप्सला उद्ध्वस्त केलं आणि 100 रुपये ते खात्यामध्ये ऍड केल्या जातील गोलंदाजाच्या. आणि विलाजी हरवटे साहेब यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे प्रत्येकी विकेट करता 200 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय आणि तिसऱ्या बॉलवरती आणखी एकदा कमबॅक विकेट आली आहे. नितेश परेड यांच्या माध्यमातून ती कॅश प्राइजची घोषणा केली जाते. कुठलाही बॅटर बॅक टू बॅक 3 षटकार मारेल तर त्याच्याकरता 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि संजीत जाधव यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइजची घोषणा केली जाते. कुठलाही गोलंदाज विकेट घेऊन प्रत्येकी विकेट करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर आणखी 100 रुपये आहेत. विलाजी हरवटे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येकी विकेट करता 100 रुपये त्यांच्याकडनं देखील. नवीन बॅटर नव्यानं दाखल झाला आणि आल्याबरोबर पहिलाच बॉल त्याच्याकरता वाईटच्या स्वरूपादरम्यान आलाय. धावफलक वाढला आणि जाऊन पोहोचलाय. 7 चक्रावरती दीपेश आलाय, नव्यानं दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू आणि यावेळेस 1 2 3 तिसरा अटेम्प्ट इथे होऊ शकला असता पण त्याच्या अगोदर बॉल जमिनीवरती पडला गेलाय. प्रयत्न भरपूर केले गेले. एक इझी कॅच होता. असे कॅचेस पकडणं फार महत्त्वाचं आहे. विजयला माहिती आहे की अशा मॅचेसमध्ये कॅचेस पकडणं फार महत्त्वाचं आहे. विकेट, षटकार, विकेट, वाईट, सिंगलच्या जागी मला असं वाटतं की तिथे विकेटने खातं भरणं महत्त्वाचं होतं. स्ट्राईक रोटेट झाली आहे. दीपेशने खातं खोललंय आणि त्याचबरोबर आता स्ट्राईक रोटेट होऊन स्ट्राईक एंडवरती नीरज खलवा तो सध्या आपण त्याला बघतोय स्ट्राईक एंडवरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. विजय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हे देखील मोठं नाव ठरत चाललं आणि सध्या तर थोडंसं बॅट पॅच चालू आहे आणि खऱ्या अर्थाने कमबॅक लवकरच हा करेल याच्यामध्ये शंका नाहीये. दिशा भरकटली आहे. अवंतर धावसंख्येमध्ये भर. धाव फलक 9. या षटकामध्ये 2 वाईड आलेत आणि या 2 विकेट देखील आल्यात. हातामधनं बॉल सुटला गेला आणि त्यानंतर ऑफिशियल पंच सांगतात मृत चेंडू करार केला जातो. डेड बॉल हा करार केला जातोय. या मॅचमध्ये रंगतदारपणा वाढणार आहे. 2 चांगले मित्र एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात आणि खऱ्या अर्थाने आता कोण कोणावरती भारी पडणार आहे हा बॅटल सर्वांना बघायचा आहे. विजय जाधव की त्याच्या विपक्षामध्ये खेळतोय नीरज खलवा. नीरज जायस्वाल या नावाने खऱ्या अर्थाने त्याला देखील प्रसिद्धी मिळाली पण नीरज खलवा हे नाव सध्याच्या घडीमध्ये आणि सध्या विभागामध्ये चर्चेमध्ये राहिलंय. नीरज खलवा तो स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक त्याला करावी लागणार आहे. एअर स्ट्राईक करावी लागेल. समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला सजवलाय आणि बॉल सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नीरज खलवा त्याचा हा बघा जलवा. काय घडलंय 2 विकेट आल्यात, 2 षटकार आलेत, 2 वाईड आलेत, 1 डॉट आला आणि 1 सिंगल आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज बजरंग इलेव्हन संघाचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय 15-15च्या आकड्यावर. बालाजी इलेव्हन संघ सध्या तर आपण त्यांना बघतोय की त्यांची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15-15च्या आकड्यावरती. बालाजी स्पोर्ट्स आपण हा संघ बघतोय 15 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. डावखोऱ्याचा सध्या तर आपण फलंदाज दीपेशाला बघतोय ज्याने की त्याला जीवनदान मिळालंय. यावेळेस फक्त दिशा द्यायची होती. थोडीशी दिशा भरकटली आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपादरम्यान इथून डिलिव्हर केलाय. धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 16च्या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 15 षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आहे. संदेश ज्याने की चांगली बॅटिंग केली हा तोच संदेश. यावेळेस आणखी एक भन्नाट वेगाने बॉल डिलिव्हर केलाय. पाठीमागे देखील प्रोटेक्शन ठेवलं आणि एका धावेचं महत्त्व आहे. मध्ये अनुषंगाने तिथून शॉर्ट थर्डमॅनवरती खेळाडू तैनात केला गेला की बॉलला थांबवलं जाईल. एक धाव तितकीच महत्त्वाची की जेणे करता की स्ट्राईक रोटेट होणार नाहीये, स्ट्राईक चेंज होणार नाहीये.
बालाजी लोणचा संघ एक मातब्बर संघ म्हणून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळलाय. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला खोदून काढलाय. डीप वरती खेळाडू तैनात आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल. आता इथे घडली आहे चुकी आणि क्रिकेटच्या जगतामध्ये चुकीला माफी नाही. सीमा पार चौकार. वाईड आला, डॉट आला आणि त्यानंतर आला हा चौकार. दीपेश हा देखील आता झोपामध्ये आलाय. कॅच सुटल्याच्या नंतर आता त्याला देखील संधी मिळाली आहे. इथे आणखी एकदा बॅटची कडा लागली आहे. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. प्राप्त होईल सिंगल धावानी धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचले ते 21-21. तीन बॉलचा खेळ संपला की 3 बॉल शिल्लक सध्या तर. ट्वेंटी 21 धावा धाव फलकावरती आहेत. स्कोर 21. यावेळी चांगला फटका सजवलाय पण मिस टाइम झालाय. बॉलच्या खाली खेळाडू विकेट आली आहे. सर्वात मोठी विकेट आता प्राप्त झाली आहे. नीरज कलवाला माघारी परतावं लागेल. जे 27 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात.
येणारे बॉल शिल्लक असतील 11 आणि 11 बॉलमध्ये जिंकण्याकरता 31 ची आवश्यकता आहे. 11 बॉल 31चं इक्वेशन. चांगला स्ट्रोक खेचलाय, चांगला फटका सजवलाय. दीपेशच्या बॅटमध्ये षटकार आलाय. कॅच सुटल्याच्या नंतर तो चांगली बॅटिंग सध्या करतोय. आणखी एकदा बॅक टू बॅकचा दुसरा धडका आहे. हाही बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 2 बॉल ज्याच्यामध्ये जोडण्यात 1 डझन धावा. लॉलीपॉप तो झेल होता. तो झेल सुटल्याच्या नंतर अक्षरशः आता लॉलीपॉप दाखवायला लागलाय बॅटर. आता लालच द्यायला लागला तो देखील तुम्हाला. तिसरा आला तर 3000 रुपये मिळू शकतायत. बॉल हवेमध्ये आणि बॉलच्या खाली खेळाडू. खऱ्या अर्थाने मित्रांनो आता डोळ्यावरती विश्वास बसत नाही की विजयकडनं कॅच सुटलाय. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुमच्याकडे किती एक्सपिरियन्स असू द्या, तुम्ही किती अनुभवी खेळाडू असू द्या, तुमच्याकडनं देखील चुकी घडू शकते. त्याचं सर्वोत्तम उदाहरण आता आपण विजयला बघू शकतायत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर, त्याच्याकडनं कॅच सुटलाय. डोळ्यावरती बघा सूर्याची प्रखर किरणे तर त्या अनुषंगामधून कॅच सुटलाय. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस फुल टॉस मिळालाय. प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. बॉल चालला घोषंकित क्षेत्रामध्ये. इक्वेशन समीकरण आता वारंवार बदलत चाललंय. आता इक्वेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे 8 बॉल शिल्लक असेल आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता 22ची आवश्यकता आहे. 8 बॉल शिल्लक आणि 22ची आवश्यकता. या मॅच मध्ये इथून रंगतदारपणा वाढत चाललाय. आठ बॉल 22ची आवश्यकता. आणि विजयकडनं देखील चुकी घडली आणि विजय देखील सांगतो की मी देखील माणूस आहे, माझ्याकडे देखील चुकी घडू शकते. क्रिकेटचा खेळ आहे. असं क्वचित आपल्याला पाहायला मिळतं की कॅचेस सुटतायत. यावेळेस बॅटशी कडा लागली आहे. यावेळेस झेल टिपलाय. दीपेशला माघारी परतावं लागेल, पण दीपेश जाता जाता आपलं कार्य पार पाडून चाललाय. एक चांगली इनिंग आणि एक चांगला खेळ त्याने प्रेक्षकांकरता दाखवला गेला. एक चांगली इनिंग इथे संपली आहे. विकेट. सात बॉल जिंकण्याकरता 22ची आवश्यकता. महत्वपूर्ण हा बॉल. फुल टॉस मिळालाय. समोरच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्याबरोबर 4च्या साह्याने खातं खोललंय. येणारे बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता आता बनवायच्यात 18. 6 बॉलमध्ये तुम्हाला जिंकण्याकरता बनवायच्या त्या 18 धावा. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. धान्यू प्रीमियर लीग सीझन 5. मी जातो डीजे मास्टरकडे. मी असा गेलो आणि असा आलो. थँक्यू डीजे. 6-18चं इक्वेशन आहे. 6 बॉल 18ची आवश्यकता आहे. स्कोर वाढला आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 40च्या आकड्यावरती. विजय जर काही कन्फ्युजन असेल तर आमच्या समोर क्लिअर करा. मी क्लिअरिफाय करू इकडनंच. संपली नाहीये. त्याचबरोबर आता स्ट्राईक एंडवरती रोहित आहे. सुपरहिट बॅटिंग करता तो ओळखला जातोय.
आणि या मॅचला जर जिंकायचं असेल बालाजी लोण संघ करता तर रोहितची बॅट चालणं महत्वाचं आहे. 6 मध्ये 18ची आवश्यकता आहे. फक्त 3 मोठे हिट पाहिजेत. पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय. लेग स्पीड आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या करता निघाला तरी बघता बघता होता त्या 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आणि त्याचबरोबर रोहितकडे देखील स्ट्राईक येणार आहे. आता 5 बॉल शिल्लक जिंकण्याकरता बनवायच्या त्या 16ची आवश्यकता आहे. 5 मध्ये 16चं इक्वेशन. 16 धावा 5 बॉल 16 धावा. काय घडणार आहे या मॅच मध्ये? अक्षरशः मैदानादरम्यान धाव चालू आहे आणि 2 खेळाडू देखील खेळपट्टीवरती चांगल्या प्रकारे धावत आहेत. 5 बॉल 16ची आवश्यकता. किमान एक मोठा आयडिया बॉलवरती पाहिजे. आता हा बॉल महत्वाचा आहे दोन्ही संघांच्या नजरियामधून. सतीश आपल्या संघाकरता कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहे? आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का? हा क्वेश्चन मार्क सध्या तर आम्हाला देखील पडलाय. हा क्वेश्चन मार्क असेल. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल. विकेट किपर बॉलला गॅदर करू शकले नाही विजय. बॉल गोषंकी क्षेत्रामध्ये निघून गेलाय. एकच धावेतून प्राप्त होईल आणि आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक चेंज केली. आता गोषंकी क्षेत्रामध्ये तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता. या स्पर्धेचा नियम आहे. आणि आता स्ट्राईक इनवरती मयूर आलाय. चांगल्या पद्धतीचा बॉल. फ्लाईट दिली गेली होती या बॉलमध्ये. एक तर मिळाली आहे. दुसऱ्या करता निघाले आणि बघता बघता 2 धावा इझिली होणार आहेत कंप्लीट. आता तिसरी उपलब्ध आहे की काय? 3 तर मिळणार आहे डेफिनेटली. 2 कंप्लीट झाले त्यानंतर ओव्हर थ्रो झाला म्हणजे टोटल या 3 धावा. म्हणजे आता बघा पहिल्या 3 बॉलमध्ये जोडल्यात या 6 धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉलमध्ये जिंकण्याकरता 12ची आवश्यकता आहे. एका ओव्हरमध्ये तुम्हाला 18 पाहिजे होत्या. एक डबल आली, सिंगल आली, ट्रिपल आली आहे. म्हणजे 3 बॉलमध्ये 6 धावा खर्ची पडलेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 12ची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या जगतामध्ये सर्व काही शक्य आहे. हा महत्वाचा बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. कमबॅक सतीश कमबॅक करतोय. आता इक्वेशन असेल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. 2 बॉल शिल्लक आणि 2 बॉलमध्ये जिंकण्याकरता तुम्हाला बनवायचा 1 डझन धावा. म्हणजे 12 धावा बनवायच्यात. 2 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे. महत्वाचा बॉल. महत्वाच्या क्षणी टर्न प्राप्त होतोय. वाईट करार केलाय. वाईट +1. आता बॉल असेल तुमच्या हातामध्ये 2 आणि 2 बॉलमध्ये जिंकण्याकरता बनवायच्या 10. मयूर ऑन स्ट्राईक ज्याने की एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय पण त्याच्यानंतर तो शांत राहिलाय. महत्वाचा बॉल आहे. एक चांगला बॉल डिलिव्हर करायचा गोलंदाजाला फक्त आणि बॅटरला दोन्ही शॉट चांगले खेळायचे आहेत. आता कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाही आणि आता कुठेतरी एक मोकळा श्वास घेतला जाईल विरा इलोड या संघाच्या माध्यमातून. कारण की 2 पॉईंट्स करता सकाळपासून लढतायत झगडतात पण आतापर्यंत काय 2 पॉईंट मिळाले नाहीयेत. आता कुठेतरी या 2 पॉईंटची आवश्यकता होती ते आता मिळाले जातील. हा फायनली हा शेवटचा बॉल या मॅचचा. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला आहे. गोषंकी क्षेत्रामध्ये गेला. 1 धाव मिळाली आहे. या मॅचला जिंकलंय विरा इलोड या संघाच्या माध्यमातून. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक बालाजी 11 टीम. आपण देखील चांगला क्रिकेट खेळलात. आम्ही वळतोय प्लेअर ऑफ द मॅच